हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत भरलेलं वांग. त्यासाठी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे. खमंग असे शेंगदाणे गॅसवर मंद आचेवर भाजून घ्यायचे. नंतर असे वांगी काटून घ्यायचे. लांब लांब वांगी असतात. इकडं पंजाबमध्ये अशी वांगी भेटतात. लांबडी वांगी आहे ती. अशी सर्व प्रकारे त्याचं देठ काढून घ्यायचं आणि एकच काप मारायचा मधनं फक्त. आपल्याला हे सुक्कं बनवायचं आहे. भरून तयार करतात ना ते वांग बनवायचं आहे. त्यासाठी आपण लसूण घ्यायचा. लसूण थोडा जास्त घ्यायचा आणि मिक्सरमध्ये बारीक करायचा नाही, कुटण्यानं बारीक करायचा. 2 चम्मच जिरे घ्यायचे. त्याच्यात थोडंसं नमक टाकायचं आणि ते चेचून घ्यायचं. व्यवस्थित बारीक झाल्यानंतर आपण ती भाजलेले जे शेंगदाणे आहेत ते शेंगदाणे बारीक करून घ्यायचे. मिक्सरवर बारीक करून घेतल्यानंतर एक प्लेट घ्यायची. त्या प्लेटमध्ये आपल्याला पाहिजे तेवढा शेंगदाण्याचा कूट घ्यायचा. त्याच्यात आपण पिसलेला लसूण, जिरा आणि नमक टाकलेलं थोडंसं त्यात ते वाटण घ्यायचं. कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाका, माझ्याजवळ सध्याला नाही आहे. नमक टाकायचं. थोडीशी हळदी पावडर टाकायची. तुम्हाला हवा असेल तर अजून तुम्ही मसाला ॲड करू शकता. माझा हा गावरानी तिखट मसाला आहे, गावाकडून आणलेला. तो थोडा टाकलेला आहे. 1 चम्मच. 2-3 चम्मच तेल टाकायचं थोडंसं त्यात आणि ते मिश्रण एकदम मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि जे काप मारलेले आहेत वांग्याला का नाही त्याच्यात भरून घ्यायचं. हे सगळ्या वांग्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं. व्यवस्थित सगळ्या वांग्यांमध्ये भरून घ्यायचं. जेवढं बसतंय तेवढं बसवायचं आणि दाबून साईडनं थोडं थोडं निघालेलं बाजूला काढून घ्यायचं. मी आता साऱ्या वांग्यात हे मिश्रण भरून घेते. थोडं मिश्रण बचवून ठेवायचं. लास्टला आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे थोडंसं पाणी घालून, म्हणजे ते व्यवस्थित वांगी वाफरली जातात ते. आणि हे तव्यात बनवायचं. तव्यात बनवल्यामुळे त्याला टेस्ट अजून चांगली येते. अशा प्रकारे मी सगळी वांगी भरून घेणार आहे. लहान मोठी सारी वांगी भरून घेतलेली आहेत. अशा प्रकारे ही वांगी भरून घेतल्यानंतर तवा गरम करायला ठेवायचा. गॅस चालू करून तवा गरम करायला ठेवायचा आणि तवा गरम झाल्यानंतर तव्यात 3 ते 4 चम्मच तेल घालून घ्यायचं. सगळीकडं पसरून असं तेल टाकून घ्यायचं तव्यामध्ये, म्हणजे आपले वांगे व्यवस्थित भाजून निघतात, करपत नाही. तेल जरा जास्त टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक वांगं त्याच्यात ठेवायचं. व्यवस्थित सारी वांगी बसवून घ्यायची. लहान मोठे इकडून तिकडून ठेवून घ्यायची वांगी आणि व्यवस्थित लावून घेतल्यानंतर जरा थोडंसं तेल घालायचं वरनं त्या वांग्याच्या साईडनं पण तेल सोडायचं थोडं थोडं आणि नंतर याच्यावर ना एक प्लेट झाकून घ्यायची. 5 ते 10 मिनटासाठी प्लेट झाकून घ्यायची. नंतर 5-10 मिनटांनी खोलून घ्यायचा. तर आपली एका साईडनं वांगी व्यवस्थित भाजलेले आहेत. आता दुसऱ्या साईडनं आपल्याला भाजून घ्यायचं. यासाठी सारे वांगी आपण पलटून घ्यायचे आणि जे राहिलेलं आपण शेंगदाण्याचं कुटाचं ते मिश्रण ठेवलं तर प्लेटवर त्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं. पाणी घालून घेतल्यानंतर ते याच्यात मिश्रण थोडंसंच घालायचं पाणी घातल्यानंतर ते मिश्रण याच्यात ओतायचं. हे बघा, मी मिश्रण ओतून घेतलेलं आहे. मिश्रण अशा प्रकारे ते यात ओतून घ्यायचे, म्हणजे काय होतं वांगी खाली करपत नाही आणि व्यवस्थित वाफरली जातात. आता 5 मिनटं फक्त ताटं झाकून ठेवायचं. ते पाणी सगळं जिरून जाते, आटून जाते पाणी आणि वांगी व्यवस्थित आपली वाफलून निघतात.
आपलं हे भरलेलं वांग तयार झालेलं आहे. ताजी ताजी वांगी आणायची, मस्तपैकी बनतं हे. खूप टेस्टी लागते खायला पण हे वांगी. आम्ही याच्याबरोबर खायला पंजाबी रोटी बनवलेली आहे. मी तुम्हाला पुढं दाखवत आहे, तुम्ही पाहून घ्या. पंजाबी फुलका बनवलेला आहे, फुलका. हे बघा, अशा प्रकारे फुलका तयार करून घ्यायचा आणि तो गॅसवर शेकायचा, तव्यात नाही शेकायचा, ती व्यवस्थित नाही लागत आहे. आणि हे फुलक्याचा पीठ जरा मोठंच असते या आपल्या गावाकडच्या गव्हाच्या पिठापेक्षा, आणि ह्याचाच फुलका चांगला बनतो या. गावाकडच्या बारीक गव्हाच्या पिठाचा फुलका नाही व्यवस्थित बनत, आणि थोडंही जरा मोठं पीठ असते. थोड्या वेळ मळून ठेवायचं आणि 5-10 मिनटांना अशा रोट्या बनवून घ्यायच्या. आणि या रोट्यांबरोबर भरलेलं वांग खूप टेस्टी लागते. अशा प्रकारे आपण 2-4 रोट्या बनवून घेऊया, मग तुम्हाला दाखवते नंतर. हे बघा, अशी गॅसवर फुलकं भाजून घ्यायचे. असं भाजलं ना ते खायला पण चांगलं लागते, आणि ते तव्यात भाजल्यानंतर ते खायला व्यवस्थित लागत नाही, भाजलं जात नाही व्यवस्थित. आणि अशा प्रकारे हे आपलं भरलेलं वांग आणि पंजाबी रोटी तयार आहे. याच सर्वजण जेवायला. कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला नक्की कळवा, आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.